तर विद्यार्थी मित्रांनो, खूप साऱ्या मुलांच्या मला असे प्रश्न आलेत की सर, मला जर बोर्डमध्ये 55% जर असतील 12वीला, तर त्याचा काही माझ्या प्लेसमेंटवरती परिणाम होईल का? तर विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, प्लेसमेंटसाठी वेगवेगळे क्रायटेरिया असतात. सपोज 100 जर कंपन्या आल्या, तर त्यातल्या ऑलमोस्ट 80% ज्या कंपनी आहेत ह्या काय करतात, 7 CGPA आणि 70+ तुमचा HSC बोर्डमध्ये स्कोर पाहिजे. CGPA काय असतो, तर आपली जी एक्झाम होती इंजिनिअरिंगची ते 10 पॉइंटरची असते, तर 10 पैकी 7 CGPA, ठीक आहे, हा गुड स्कोर मानला जातो, त्याच्या पुढेच पाहिजे. काही काही कंपनी अशा पण असतात ज्या 10% किंवा 20% ज्या कंपनीत त्या काय करतात की 6 CGPA प्लस तुम्हाला 12वीला 55% जरी असतील तरी ते सुद्धा तुम्हाला अलाउड करतील, पण ते चान्सेस खूप कमी आहेत. म्हणजे फक्त 10 कंपन्या अशा असतात की जे तुम्हाला अलाउड करतील. मग तुम्ही विचार करा ना की 70 कंपनीमध्ये तुमचं प्लेसमेंट होण्याचे चान्सेस जास्त आहे का 10 कंपनीमध्ये? त्यामुळे तुम्ही ट्राय करा की जास्तीत जास्त तुमचा स्कोअर हा बोर्डमध्ये कसा येईल. हा जरी एखाद्या वेळेस कमी आला तरी सुद्धा घाबरून जाण्याची काळजी नाही, प्लेसमेंट होऊन जाते. कधी जेव्हा तुमचं टॉपचं कॉलेज असेल तर, पण जर लोअर कॉलेज असेल तर प्लेसमेंटचे चान्सेस खूप कमी होतात. त्यामुळे अभ्यास करा आणि डाऊट असेल तर नक्की प्रश्न विचारत जा. ऑल द बेस्ट.